फॅशन केलंय खाण्यापुरतं. किती बाया वापरतात ह्या साड्या रंगीन नटून खटून हसत खेळत आलेले. या की नाही रस प्यायलाय त्या सुद्धा म्हणतात रस प्यायलाय म्हणलं भाई असं मला. तर मोगरानं एक येडं केलंय सर. युट्यूब बी केलंय इंस्टाग्राम बी केलंय सरच केलंय. काय का ह्या बाया सुद्धा म्हणाल्या रस प्यायलाय म्हणलं माय म्हणा बरं. पाहुणे रावडे आले तुम्हाला नेते कार्यकर्ते आले बा आता सगळे लोक. मग ह्या बाया सुद्धा म्हणल्यात रस प्यायला ये म्हणलं माय. गोडी आली की आम्हाला बायाला माग सारते. काय नाही त्याचं भाषण बिषण झालं. मी येडेव करायला जाणतो तुम्ही मग का बाई व्हिडिओ करायचं म्हणजे हसत खेळत बाया कशाच वापरतात बघा ना. राणा वना ते चिंदीकड झिंजीकीकड असते कार्यक्रमात कशा वापरतात. टिकली भारी वाटायला लय बाया जळतात माझ्यावर. टिकली छान वाटायली मला. टिकली छान वाटायली. लावायची का नाही मला सांगा बरं. समाज लई लावू देत नाही माय. खेड्यात नाही मी खेड्यातलीच आहे माय. मला तर वाण सुद्धा देत नव्हते लोक लई बोलत म्हणून. हो की माय मला वाळीत टाकलं तर माय भाऊ केलं. मला माझ्या भावकीनं वाईट टाकलं होतं. लय बोलती लय अगोदर हाय मला. आणि आता तीच भावकी मला बोलती गोड. कारण काम करते लोकांचे नंतर कळतंय उशिरा बाया हुशार आहे म्हणून. अगोदर वाटतंय लय चालू आहे काही की असं आहे. बायाच्या जातीला लय सिद्ध करावं लागत आहे. आपलं चांगले आहेत आपण चांगले आहेत म्हणून. बघा ना मी सगळं कधीच म्हणत मला कम नाही लावली म्हणून. पण ही मी टिकली लावू दे लय जोरात येतं बाया मायावर. लहान लावा बारीक लावा बारीक म्हणतात आहे ना. तोंड भरून दिसत लय बाया हसतात गे मला खरंच ना. हा होय कापून चाललं तरी वाढायचं. ऐ बरं आम्हाला कवा वाढणार जेवायला उशिरा. माय कुठे बिघडीच का अगोदर असते जेवायला. तुम्हाला वाढायचं चला बरं. मी काय म्हणते गडी बायाची एक गाड्याची एक अशी बाजूला बाजूला पंगत बसवावं का नाही. घरच्या दारी गडीच असते का जेवायला. मनावर काय म्हणते काय की बाय मी गाडीच्या पंगतीत बसले होते. मला गरमू लागलं मी म्हणलं मी नाही जात माझ्या गरमी. मी हवाला बसते गाड्यात नवऱ्याजवळ बसला. मला जेवायचं नाही चहा प्यायला जेवण नाही जायचं नका ना. आम्हाला कमी खाईल म्हणून बघा आहे का नका नका बरं जास्त खाऊ दे ना. असं एकंदरीत चाललंय आमचं. पण मी टायमावर आले मला वाटलं उरकलं असं. मला अगोदर वाटलं उरत का नाही माझ्यासाठी कुणाला ठाव मस्त भाषण केलं. मी केलं भाषण आवडलं तुमचं. आवडलं केलं त्यामध्ये नको इतकं माझं भाषण आवडलंय मला ताईच आहे मामा ताईच आहे तुम्ही बरं बरं मी मला ताईचं भाषण चाललं समज मला अचानक कुठल्या उठविलं ना मी काहीच नव्हतं तसंच बोलले मी. कवा कवा चुकत आहे की मग काय करा. आम्ही बसलो
तुमचा व्हिडिओ हो आता माणूस चुकीचा पुतळा असते चुकत असते पण आम्हाला केव्हा वाढणार लय गडबड आहे काय आता लय लांब नाही आपला आहे आता रोडला नात्र साधुळ गाडी नात्र साधुळ आहे माहेर ना साधुळ हो साधुळ हे ना मग गंगात गंगाच्या पलीकडे साधुळ माहेर आणि गंगाच्या इकडं नात्र तर नात्र साधुळ म्हणते कारण आमच्या जिल्ह्यात 2 साधुळ आहेत एक परळी तालुक्यात आणि एक माजलगाव तालुक्यात तर बीड जिल्ह्यात 2 साधुळ आहेत त्याच्यामुळे नात्र साधुळ म्हणते बसायचंय का आता तुम्ही सगळ्या जणी जातात बरं का व्हिडिओ मध्ये आठवडी जातात मी बाया सगळ्या ओळखी जातात पुन्हा मीच ओळख देत नाही मला ओळख देत नाही हो आणि बोलला पाहिजे मला कशाला तुम्ही माझी भूक लागली असं ना वय माय मला हात केला पुरी बघायची बघितलं मला लहान मोठी हो माय कशी आहे फटाकडी बघितलं का तेवढं आम्ही कशाला म्हणू बाई तुम्ही म्हणल्यावर नाही हिरोईन नाही पण मी बाया म्हणते माय फटाकडीवाणी राहते काय काय संग येणार काय संग येत नाही 4 शब्द गोड बोला असं आहे चला माय लय मस्त व्हिडिओ काढा यायच्या संग मी आता उद्या यायच्या नवऱ्यान म्हणून कशाला काढा म्हणून हा बघा आमच्या बाया मंच आहे मालकिनी सत्यभामा सौंदर्य मला सोबत व्हिडिओ क्या बात आहे कशा हसून घेऊन हो ना माय मला नुसतं झंपरच घेऊन सभागतीच म्हणलं होतं मी आणि मला माहित नव्हतं एवढं मनावर घेतात आम्हाला माहित होतं आपल्या घरी कार्यक्रम होणार आहे मग येतात आणि मग आम्ही बोलतोच घर उजवणीच्या कार्यक्रमाला आलो कार्यकर्ते आहेत आमच्याकडचे दादा भाऊ भोरे म्हणून आणि त्यांचा घर उजवणीचा कार्यक्रम आहे चळवळीतला पोरगा कार्यकर्ता आहे आमच्यासोबत राधाताई सुरेश असतात त्यांचे जावई बापू आहेत आणि मग हे त्यांच्या आई आहेत आणि मग मी येते फुकट खायला मी आहेर सुद्धा सांगितलंय 4 शब्द सांगते आणि निघते आणि मातंग समाजात बौद्ध धर्माचे कसं प्रचार प्रसार होतोय हे याच्या त्या कार्यक्रमाच्या त्यांनी त्या पद्धतीने घेतल्या बौद्ध धर्माच्या पद्धतीनं तो कार्यक्रम आहे त्यांच्या ह्याचा घराचा त्या निमित्तानं आले आणि मातंग समाज सुद्धा आता बौद्ध धर्माच्या वाटेवर आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये हे आहे बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी लोक जे असतात ना तर ते सगळे त्याच्यात येतात म्हणून त्यामुळं हे सांगण्याचा उद्देश हे ते आहे आणि आम्ही आलोय आम्हाला बोलवलं होतं फक्त मी काय करते मला आहेर बिहेर काय जमत नाही आणायला आम्ही आणत आहेर म्हणणं आणण्यापेक्षा नवरदेवाला जाऊन 4 शब्द सांगते लग्नात गेले तर एखादी रील करायची चांगलं सांगायचं आणि निघायचं साडी सुडी घ्या डबे डुबे घ्या ते डबे तिथंच राहतात त्या साड्या फाटून जातात पण 4 शब्द त्याच्या लक्षात तरी राहतात कार्यकर्ते हाय गड्या गरज पडते आपल्याला असं असते म्हणून काल म्हणलं ना मला मुळवाटी देऊन बोलले लग्नाला भांडणं झाल्यावर पण मला बोला जर नाही मुळवाटी देत मी बळच येऊन भांडणं सोडून लागलं असं आहे हो अहो कार्यकर्त्याला बोलतच नाहीत नाही लग्नाला काय म्हणतात लग्नाला बोली देतो पण भांडणं झाल्या म्हणतात नवरा बायकोचं भांडण आहे कशाला बोलवायचंय मग आपण म्हणतो की नवरा बायकोचं भांडण नसते ते समाजातलं भांडण नसते ते बसून सोडलं पाहिजे वाद होत नाहीत काय होत असं असतं एकंदरीत त्याच्यामुळे मी तसं सांगते एकंदरीत मी ध्यानला लय आवडते जण बरं का काय माहित कुणाला ठाऊ माहिती मागं मला शिवाय देतो काय बाय आम्ही व्हिडिओ बघत होता आळस येत नाही हसून ठेवून राहते म्हणून आले ऐकायला म्हणायचं ना नवऱ्याला म्हणायचं कोणी मामी घेतले ना येते हा घेते मामीचं सगळ्यांचं घेते ते बोला
आमच्या मालकींचं काय काय होय बोलते मालकीन काय म्हणतात तुमच्या हा? जेवायला म्हणली बाय माय खरंच की बाय त्या रसाचं तर लय झालंय व्हायरल हाय का रे रस प्यायला म्हणलं माय काही काय तर काही शिवाय द्यायला याला ये म्हणलं माय त्याला ये म्हणलं माय म्हणाले असं आहे सगळ्या बाया आल्या आणि हे बघा सरे गडी तिकडे जेवायला तर बायाला खाली इथं कोंडून ठेवलंय आम्हाला सगळ्यांचं झाल्यावर आम्ही जेवणार आरामीनं निरामीनं असं काय का नाही मांडी बदलू बदलू गुडघा बदलू बदलू नाही माय तीनदा खाऊन आले सकाळ शेवायचा भात बेसन हिरव्या मिरच्यातलं आणि दुपारा गेले साधूला तर तिथं माईने वरण भात केला तर ते वरण भात खाऊन आले आणि पुन्हा एवढा आंबा माईने दिला तर ते बी कापून खाऊन आले आणि आता उरलं सुरलं इथून खाऊन जायचं असं एकंदरीत खाऊन जायचं 12 प्रकार काय आहे कुणाला पोरी म्हणला आव माय नवरा म्हणला संध्याकाळी बोकुड बी आहे बर का पोरी म्हणलं बघ उद्या झालं मी मला उद्या असतं हो आज गोड जेवण आणि उद्या खारं जेवण आहे तर उद्या रानातच बकऱ्याचा कार्यक्रम आहे तर 2-2 टायमाला कसं यायचं खाण्यासाठीच येतं असं आहे म्हणजे गोड जेवण खारं जेवण असं आहे नवस बिवस नाही बरं का तुम्ही गैरसमज करून घेऊ नका सगळ्यांना हे पाहुणे रवायला बकरा आहे तर मी जमलं तर येणार आहे नाही तर नाही माझ्या लागत आहे की ते नवरा नाही भांडत तुम्हाला असं आहे मालक आलाय ना